गव्हर्नमेंटच्या परमिशन्स असतात किंवा तज्ञ लोकांचीही साथ ह्याच्यासाठी लागत असेल आणि मुख्य लागतो तो म्हणजे पैसा. हा कसा उभारला गेला? सो 2 विषय तुम्ही विचारतायत. एक डॉक्युमेंटेशन आहे, एक टेक्निकल साईट सिलेक्शन्स वगैरे बरोबर. हे आहेत आणि तिसरं म्हणजे डोनेशन्स आहेत. तर सुरुवात आपण डोनेशन्स पासूनच करू कारण तो खूपच आहे. हा एक पाटबंधाऱ्यासाठी ह्यासाठी साधारण किती जमीन लागते? शिवाय जे आम्ही पाईपलाईन करतो, आम्ही काही प्रोजेक्ट्समध्ये 10 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन केलेली आहे. मोठी बाब आहे. ती पूर्ण पाईपलाईन श्रमदानाने झालेली आहे. एवढ्या महाराष्ट्रभर तुमचं काम चालू आहे. तर महाराष्ट्रातली सध्या परिस्थिती नेमकी काय आहे? आत्ताची जी गरिबी आहे ना, ती फक्त पैशात आपल्याला मोजता येत नाही. ती ऍक्सेसवर पण मोजता येते. नमस्कार. मी हिरकणी चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये मी शर्मिला तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याकडे जी हिरकणी आलेली आहे, ती अतिशय तरुण वयामध्ये तिने जे समाजकार्य केलेलं आहे किंवा करत आहे, त्याबद्दल आपण तिच्याशी जाणून घेणार आहोत. आणि आजकाल तरुण मुलांना खूप तरुण पिढीबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण ही तरुण मुलं खूप काही काम करत असतात आणि अगदी वयाच्या 22-23व्या वर्षी ही मुलगी स्वतःचं सगळं करिअर बाजूला ठेवून किंवा स्वप्न बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त विभागामध्ये जाऊन पाण्याची समस्या सोडवण्यासाठी 90 पाटबंधारे बांधते, जिथे 100 कोटी पाण्याचा साठा करून जे जी गावं फक्त पावसाच्या पाण्यावरती जगत होती आणि दुष्काळाला सामोरी जात होती, त्यांना एक हरभरं करण्याचं काम तिने केलेलं आहे. अनेक ठिकाणी तिचे सन्मान तर झालेलेच आहेत. याचबरोबर आजूबाजूचं म्हणजे स्त्रियांच्या समस्या, की लहान वयामध्ये मुलींची लग्न होतात, त्यांच्यावरती पॅरेंटिंगची जबाबदारी येते. त्यांना कसं उभं करायचं किंवा शिक्षण हा सगळ्या गोष्टीचा महत्त्वाचा भाग असतो. त्या शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेऊन यायचं. असं खूप मोठं काम आहे खरं म्हणजे तिचं आणि अतिशय लहान वयात चालू करून आज स्वतः ती एका मुलीची आई झालेली असताना सुद्धा ती हे खूप छान पद्धतीने काम करते आणि तिचं खूप यासाठी कौतुक आहे. तर आज आपल्या भेटीला आलेली आहे श्रद्धा शृंगारपुरे आणि तिचं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी श्रद्धा तुझं. थँक यू. तुम्ही हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि माझ्यासारख्या अनेक मुलींना तुम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात याच्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन आणि थँक धन्यवाद. आपली एक हिरकणी आहे सायली पाटील. त्यांचा हा ब्रँड आहे. ओके. ती वुमन हायजीनवर काम करतात हो. आणि हा इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन्स आणि ज्या स्त्रियांच्या हेल्थसाठीच्या, हायजीनसाठीच्या गरजा असतात, त्यासाठीचे सगळे प्रॉडक्ट्स असतात. तर हे एक गिफ्ट तुम्हाला आहे. हाऊ स्वीट. तुम्ही यूज करा आणि जर आपल्या लोकांपर्यंत हे पोहोचू शकणार असेल, तर जरूर कळवा, की आपण हे प्रॉडक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न. निश्चित मला असं वाटतं, की हे ग्रामीण भागामध्ये तर अत्यंत उपयोगी आहे, जिथे वेस्ट डिस्पोजल्स अजिबात नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटतं, की हे जर कोणी स्पॉन्सरिंग करत असेल आपल्या भागातल्या मुलींसाठी, तर आम्ही निश्चितपणे ते अगदी गरजू मुलींपर्यंत पोहोचवू. आश्रमशाळेतल्या मुलींपर्यंतही पोहोचवू. मला सांगा श्रद्धा, की हे जे कार्य तू आता करतेस, खरंच हा विचार मनात येणं त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये मुलींना खूप सारी स्वप्न असतात, खूप सारं करिअर डोळ्यासमोर असतं. या वयामध्ये हा विचार डोक्यामध्ये येणं आणि नुसतं विचार येऊन नाही, त्याच्यावरती ॲक्शन घेणं. तर ह्या फील्डकडे म्हणा किंवा ह्या कार्याकडे तू कशी काय वळलीस? ह्याचं पूर्ण श्रेय कुठेतरी माझ्या आजी-आजोबांना जातं. ते स्वातंत्र्य लढ्यात होते आणि आजीकडून मी सगळ्या गोष्टी ऐकायची लहान असतानापासून. आम्ही 7वी-8वीत होतो तेव्हा आम्हाला पिकेटिंग हा शब्द कळला, की जेव्हा इंग्रज होते त्यावेळेला आपण पिकेटिंग करायचो. पण माझ्या आजीने हा शब्द मला खूप अगोदरच सांगितला होता. मला आश्चर्य वाटलं, की तिला साधा हॅपी बर्थडे सुद्धा बोलता येत नसायचं. पण पिकेटिंग हा शब्द, इंग्रजी शब्द ती छान
उच्चारायची आणि तिथे ते कारण ती जगलेली होती ते. हं. आणि माझ्या आजोबांना त्यावेळेला तुरुंगवासही झाला. तर त्यांनी स्वतःचं घर, स्वतःची स्वप्न, स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून देशासाठी अ, पूर्ण अ, स्वतःला अर्पण केलं आणि त्या दोघांनीही ते केलं. हं. त्यामुळे कुठेतरी लहान असतानाच हे बीज रोवलं गेलं माझ्या मनात, की आपल्या देशासाठी आपल्याला काम करायलाच हवं. आणि सुदैवाने तशा पद्धतीने वाटचाल ही सुरू झाली. मी यू-पी-एस-सी करणार होती आणि त्या अनुषंगाने मग एम-एस-डब्ल्यूकडे वळली, म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क कडे वळली आणि त्याच हिशोबाने मग मला एक रिसर्च प्रोजेक्टच्या निमित्ताने कॉलेजकडून मोखाड्याला पाठवण्यात आलं. ओके. आणि जेव्हा मी मोखाड्यात गेली, साधारण 3 तास अंतरावर जेव्हा मी तिथलं विश्व बघितलं, तेव्हा लक्षात आलं, की आपलं हे सगळं शिक्षण जे आहे, ते अशा भागामध्ये जर उपयोगी आलं, तर खरं म्हणजे आजी-आजोबांनी जे स्वप्न एक स्वातंत्र्यचं पाहिलेलं होतं, त्याला थोडासा हातभार मी लावू शकीन आणि म्हणून मग तिथेच राहून काम करण्याचं ठरवलं. सुरुवातीला असं वाटलं नव्हतं, की मी तिथेच राहीन. हं. 2 वर्षाचं कमिटमेंट मी स्वतःला दिलं होतं. परंतु काम करायला लागल्यावरती एक-एक मुद्दा जेव्हा उलगडत जातो आणि तेव्हा लक्षात येतं, की एक आयुष्य सुद्धा हं. इथे काम करायला कमी आहे. कारण एका अ, ड काय म्हणतो आपण एक पायरी घेतल्यानंतर पुढची पायरी सहज दिसायला लागते. हं. एक्सपेरिमेंट्स दिसायला लागतात, की फक्त पाण्यावर काम करून चालणार नाही, फक्त बालविवाह काम करून चालणार नाही आणि मग हळू-हळू हे कनेक्शन्स एकमेकांशी जोडलेले आहेत, हे सुद्धा लक्षात येतात. मग असं करत-करत आज मला जवळ-जवळ 17 वर्ष झाली, की मी त्या भागामध्ये काम करतेय आणि ह्याचं मला खरंच कौतुक आहे. खरंच. नाही कौतुक काय आम्हाला तर अभिमान आहे. अभिमानासारखीच गोष्ट आहे ही. जसं की आज आपण तुझा हा प्रवास थोडासा मागे जाऊन पुन्हा एकदा बघूया कसा चाललाय. मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल, की आपण मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहतो. जिथे आपल्याला कधी पाण्याचे किंवा इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स येत नाहीत. आपण ते फेस करायला लागत नाहीत आपल्याला. पण कधी तासाभरासाठी सुद्धा वीज गेली, तर जी आपली धावपळ उडते. तर त्या त्या तुलनेत जर आपण कल्पना केली, तर अशी जी दुर्गम गावं आज आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली असताना सुद्धा, अगदी ठाण्याजवळच्या गावांमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे. तर हे काम खरोखरी निकडीचं आहे आणि श्रद्धासारखी ही मुलं हे काम करतायत. तर ह्या कामाला जर आपण काही हातभार लावू शकलो, डोनेशनच्या स्वरूपात असेल किंवा काही ज्यांना प्रत्यक्ष जाऊन काम करायची इच्छा असेल किंवा कोणत्याही स्वरूपात. कारण हे असं कार्य आहे, की जिथे आपण जो काही हातभार लावतो कमीच आहे. तर आपण ह्या पद्धतीनेही हा व्हिडिओ बघावा, की आपल्याला काय ह्या कार्यासाठी आपण स्वतः काही देऊ शकतो, असं मला वाटतं. शुअर. मला सांग, की आजी-आजोबांचं तर तुझ्याकडे एक रोल मॉडेल होता आणि त्याच्यावरती तू पुढे गेलीस. पण आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आणि आई-वडिलांची एक स्वप्न असतात. आपण स्वातंत्र्य काळातला एक माइंडसेट हं. वेगळं होतं. त्यावेळेला सगळे भारावून गेलेले होते. त्याच्यानंतर आई-वडिलांची एक पिढी असते, त्यांची एक स्वप्न असतात. तर ह्या कार्यासाठी त्यावेळेला तू तयार झालीस किंवा मी हे करणार ठरवलंस. तर तो सपोर्ट कसा होता किंवा त्यांना काही कन्व्हिन्स करायला लागलं का? मग कसं झालं ते? निश्चितच ते थोडंसं कठीणच होतं. कारण मी एकुलती एक असल्यामुळे त्यांना मी असं घरापासून लांब जाऊन राहणं आणि ते पण अशा एका दुर्गम ठिकाणी जाऊन राहणं. म्हणजे सुरुवात इथून होते, की मोखाडा आहे कुठे? बरोबर. इथून सगळं एक्सप्लेन करावं लागतं, की ते आहे तरी कुठे? आणि मग तिथे आल्यानंतर जेव्हा आपण पाण्याचं दुर्भिक्ष पाहतो किंवा विजेचं जे तुम्ही म्हणताय, तर हे सगळे प्रकार होते. तिथे मी ज्यावेळेला गेली तेव्हा नेटवर्कही नव्हतं. फक्त आपला जो टाटाचा एक CDMAचा फोन असायचा, हं. तो चालायचा. आमचे जे काही नंबर होते ते सुद्धा तिथे चालायचे नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोखाडा निव्वळ बंद होऊन जायचं. म्हणजे मुंबईमध्ये 6 वाजता
म्हणजे काहीही वाटत नाही. लोकांचा परतीचा प्रवासही कधी-कधी संपलेला नसतो. खरंय. त्यावेळेला ते ठिकाण पूर्णपणे बंद होऊन जातं. तर अशा सगळ्या ठिकाणी तू कशाला चालली आहेस आणि काय करणार आहेस नक्की? हे प्रश्न निश्चितच होते. पण मला खूप अभिमान आहे त्यांचा, की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जे मला करायचं होतं, जो निर्णय मी घेतला ते पाठीशी उभे राहिले हं, त्यावेळेला आणि आजही त्यांना कौतुक आहे, की मी ते करत आहे. कारण कन्सिस्टन्सी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हं, आपण हं. 1-2 वर्ष करणं आणि मग सांगणं, की बरोबर, सुरुवातीला आम्ही गावातच काम करत होतो आणि ते करत राहणं कंटिन्यूअस बरोबर. आणि तिकडे बदल होईपर्यंत थांबणं. हं, तर ह्याला सगळ्याला पाठबळ निश्चितच माझ्या आई-वडिलांनी मला दिलं आणि ती शिकवणही दिली. जर तू सुरू करतीयेस, तर हं. अर्धवट सोडून येऊ नकोस, हे सुद्धा जाताना सांगितलं. आणि त्याचबरोबरीने आता राहुल आहेत. आम्ही दोघं जण मिळून दिगंत स्वराज फाउंडेशन चालवतोय आमच्या सगळ्या स्टाफ मेंबर्स बरोबर आणि आमच्या 2 मुली आहेत. तर ह्या सगळ्यांचा मला असं वाटतं, की हातभार असतो. आमच्या स्टाफचा खूप मोठा सपोर्ट असतो, की ज्यावेळेला आपण बाहेर पडतो, जेव्हा एखादी स्त्री बाहेर पडते, तेव्हा तिला खूप सपोर्ट लागतो. बरोबर. तरच ती निर्धास्तपणे बाहेरच्या कामांकडे लक्ष देऊ शकते. ती असं एक मन घरात ठेवून नाही जाऊ शकत. तर अशा वेळेला आमची वैशाली आहे, माझ्यासोबत दानिश आहे. ही मंडळी मला खूप सपोर्ट करतात हं, आणि राहुल निश्चितच म्हणजे त्यांचा पूर्ण एक दृष्टी असते, की कशा पद्धतीने काम व्हायला पाहिजे. हं. मग आम्ही सगळे झोकून देऊन ते काम करू शकतो. त्यामुळे सर्वांचा हातभार आहे, आई-वडिलांचा पाठिंबा आहे. आता बाबा नाही आहेत, पण आईचा अजूनही सपोर्ट आहे. त्यामुळेच हे काम करता येतं आणि त्याहूनही पुढे जाऊन मी म्हणेन, की मोखाड्याच्या लोकांनी इतका विश्वास दाखवला, हं. नाहीतर 1-2 वर्ष तिथून निघून यावंच लागलं असतं. परंतु इतका विश्वास दाखवला, की आम्ही जे सांगतोय, की आम्ही एखादं एक्सपेरिमेंट करायला घेतलं, तर त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करणं, की हं. हां, ठीक आहे, हे म्हणतायत तर हे होईल पुढे जाऊन. तर ह्या विश्वास ठेवणं मला वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे आत्तापर्यंत काम करू शकतो. बरोबर आहे. मला सांग की त्यावेळेला, ज्यावेळेला सुरुवातीला हा निर्णय घेतला, तिथे जाऊन ह्या कामाची सुरुवात कशी झाली? कारण आज लोकांचा सपोर्ट मिळतोय किंवा त्यांच्यावर एक विश्वास तुमच्यावर निर्माण झालाय. पण तो विश्वास निर्माण करावा लागतो. कारण शहरातून ज्यावेळेला खेडेगावात, दुर्गम भागात लोकं जातात कामासाठी, भले चांगल्या हेतूने गेली, तरी सुद्धा त्यांना हा विश्वास बरोबर. बसणं हे खूप कठीण असतं, की हे नाही. किती दिवस करतील, काय त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते? सगळ्यात महत्त्वाचं होतं, की आमचं तिथे राहणं. हं, ते खूपच फावणारा भाग होता आमच्यासाठी सुद्धा आणि गावातल्यांसाठी सुद्धा. अ, खूपच अडचणी होत्या सुरुवातीला. म्हणजे एक तर आमचं ॲडजस्टमेंट क्रायसिस होतं. मुंबईमधून येऊन मोखाड्यात राहणं हे सोपं नव्हतं. म्हणजे मी सांगते, की इतकं अ, आम्ही आता त्यावेळेला 22-23 वर्षांचे होतो म्हणून त्या अडचणी अशा फार अडचणीसारख्या वाटल्या नाहीत. त्या थ्रिलिंग वाटायच्या. खरं म्हणजे हे चांगलं नाही. इतक्या वर्षानंतर सुद्धा साधी सिंगल व्होल्टेजवर आता ही जी काही वीज आमच्याकडे होती तालुक्याच्या ठिकाणी, ती सिंगल व्होल्टेजवर असायची. आमचा डेस्कटॉपही त्याच्यावर चालू व्हायचा नाही. तर लिटरली आम्ही 3चे अलार्म लावायचो रात्री आणि जेव्हा सगळ्यांचे लाईट्स बंद व्हायच्या, तर 3 हं, आणि 4 वाजता उठून आम्ही आमची जी काही लिखाणाची कामं असायची किंवा मेल पाठवायचं असायचं, तर आम्ही त्यावेळेला ते करायचो. हो. कारण व्होल्टेज शॉर्टेजमुळे आमचा डेस्कटॉप चालू सुद्धा व्हायचा नाही हं, हं, किंवा 8-8 दिवस, 10-10 दिवस कधी-कधी लाईटच नसायची. हं, तर मग तसंच राहणं. गावामध्ये तर आमची जी मॅक्स होती त्यावेळेला गाडीतून आम्ही ज्या गाडीतून फिरायचो, तर त्या हेडलाईट्समध्ये आम्ही मीटिंग घ्यायचो. हं. गावातल्या लोकांना आमचे चेहरे दिसायचे. आम्हाला समोर कोण बसलंय हे सुद्धा कळायचं नाही. दुसऱ्या दिवशी गावात कुठेतरी बाजारात भेटलं तर सांगायचे, "ताई काल आम्ही होतो मीटिंगला." अशा पद्धतीत आम्ही कामाची सुरुवात केली.
कुठे मागे नाही हटलो, की हे सगळं का करतोय? एसटीमध्ये कधी-कधी आम्ही पावसाळ्यात छत्री उघडून बसायला लागायचो किंवा सतत कंटिन्यूअस काम असायचा. आमचा अजून एक विचार होता, की सगळे जे आपले स्टाफ मेंबर्स असतील हे आदिवासी समाजातलेच असतील. कारण आम्ही कुठेतरी बाहेरून येऊन काहीतरी रुजवून पुन्हा निघून जातोय. लोकांचा विश्वास बसण्यासाठी हे खूप गरजेचं आहे, की आम्ही त्यांच्या सोबतच मिळून काम करतोय. त्यांनाच हाताशी घेऊन. त्यांनाच हाताशी धरून म्हटल्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने. ओके. तर कुठेही आम्ही तुमच्यासाठी काम करतो ही भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. आम्ही तुमच्या बरोबरीने काम करतोय. ही समस्या आपल्या सगळ्यांची आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून ती सोडवायची आहे. या पद्धतीने काम करतोय. त्यामुळे आज आमच्या बरोबर साधारण 70 लोकं आहेत. ते सगळे आदिवासी आहेत आणि मला खूप अभिमान आहे, की त्यांना बरेच जणांना कॉम्प्युटर चालू करायला सुद्धा आम्ही शिकवलेलं आहे. आज आमच्याकडे एक एम-आय-एस डिपार्टमेंट आहे, जिथे 7 ते 8 मुलं फक्त कॉम्प्युटर्सवर कामं करतात, डेटा सांभाळतात, रिपोर्ट तयार करतात. अरे वाह! हे सगळे आदिवासी आहेत. किंवा जेव्हा आम्ही गावात जातो, तेव्हा वेगवेगळे मॉड्यूल्स आम्ही तेव्हा जे वापरतो, ब्रेस्ट फीडिंगचं असेल किंवा अ, अ, तुम्ही वॉटर संदर्भात असेल, वॉटर बजेटिंगचं असेल, हे सुद्धा ज्ञान आदिवासी युवक आणि युवतीच त्यांना देत आहेत. त्यामुळे जो जो विश्वास संपादनाचा मुद्दा आहे, तो यासाठी होतो, की एक बाहेरून मुंबईवरून आलेली मुलगी फक्त हे बोलत नाहीये, तर माझ्याच काकाची, माझ्याच मामाची, माझ्याच शेजारच्या गावातली मुलगी हे मला सांगतेय किंवा मुलगा हे मला सांगतोय. त्यामुळे तो विश्वास संपादन करणं जास्त सोपं गेलं. आम्ही तिथे राहिल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स बघता आले, जे सुपरफिशियल नाही राहिले. आम्हाला कळलं, की फक्त आपण अवेअरनेस करून उपयोगाचा नाहीये. तर आम्ही त्यावेळेला खूप नाईव्ह होतो 22व्या वर्षी. आम्हाला असं वाटलं, की अरे, इथे खरुजाचं खूप प्रमाण आहे. मग आम्ही आपलं शिकवायच्या हिशोबाने, की ताई ह्याला अंघोळ घालत जा, ह्याला खरूज होतेय. तर ते खूप नाईव्ह होतं. मग त्या ताईनी मला नेऊन दाखवलं, की ही बघ ही विहीर आहे. इथे खोल जवळ-जवळ 20 फूट खोल पाणी आणि खाली जाऊन पाणी भरावं लागतं. जिथे प्यायच्या पाण्याची एवढी वानवा आहे, तिथे अंघोळ काय करायला सांगणार? पण हे आपण जर तिथे राहिलो नाही, तर ते संभाषणच होणार नाही. कारण तुम्ही 1 तासासाठी भेटतात, ते तुमचं ऐकून घेतील, मागून बोलतील, की हिला काय माहितीये आपण काय करतो. पण तिथे राहिल्यामुळे, त्यांच्याबरोबर जेवल्यामुळे त्या त्यावेळेला त्या चर्चा व्हायच्या, की ताई आम्हाला पाणी तर इथं आहे. मग पाण्याचं स्थान बघायला गेल्यावर आमचंच मला वाईट वाटलं, की आपण काय सांगतोय इथे. मग सुद्धा प्रवास सुरू झाला, की इथे पाण्याचं केवढं मोठं प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण पहिले ते हातात घ्यावे पाहिजेत. मग प्रायोरिटायझेशन सुरू झालं आणि मग जेव्हा आपण प्रायोरिटाईज केलं, तेव्हा लोकांचे प्रॉब्लेम रिफ्लेक्ट व्हायला लागले. मग लोकांना वाटलं, की नाही हे जे बोलतायत हे बरोबर आहे. हाच आमचा मूळ प्रॉब्लेम आहे. ह्याच्याशी कनेक्टचे दुसरे प्रॉब्लेम्स असू शकतील, पण हा आमचा मूळ प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि हे त्याच्यावर बोलतायत किंवा रोजगाराचा आणि हे त्याच्यावर बोलतायत. मग लोकं जोडत गेली आणि आम्हाला खरंच एक अशी वेळ आली, की आम्ही ज्या संस्थेत अगोदर काम करत होतो, तिथून आम्हाला बाहेर पडावं लागलं आणि त्यावेळेला आमच्याकडे फंडिंग नव्हतं. काहीच नाही आणि जवळ-जवळ 1.5 वर्ष आम्ही पूर्णपणे बिना कोणतीही सॅलरी वगैरे आम्ही काम केलं 30 लोकांनी मिळून. त्यावेळेला आमच्या ऑफिस टेबल, आमच्या ऑफिसचा पंखा आम्हाला जेवण सुद्धा गावातल्यांनी दिलं. ज्या शेतकऱ्यांना आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांनी आमचं ऑफिस उभारलं. ज्या महिलांना आम्ही शिकवलं, की तुझ्या बाळाला दूध कसं पाजायचं, तिने आम्हाला खाऊ दिलं नंतर. तर ह्या पद्धतीने ती संस्था दिगंत स्वराज आज आमची राहिलेलीच नाहीये. ती त्या सगळ्यांची झालेली आहे. वॉव! खरंच ही आपण केलेल्या कामाची पावतीच असते नाही का, की अशा पद्धतीने आपल्याला लोकं मदत करतात आणि ते तिथे राहिल्यामुळेच होतं. हे गोष्ट खरी आहे. कारण आपण कितीही शहरात राहून करायचं म्हटलं, तरी आपण त्याच्याशी कनेक्टच होऊ शकत नाही ह्या गोष्टींशी. अगदी. आणि इथे फक्त मला ॲड करायचंय, की आम्ही दात्यांचे खूप आभारी आहोत.
की भरपूर लोकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि अजूनही करतायत आणि ती गरज लागणारच आहे. बरोबर. पण जेव्हा एखादा शेतकरी तो सपोर्ट करतो हं. किंवा एखाद्या गावातली महिला सपोर्ट करतेय, त्यावेळेला सपोर्टची किंमत आपण पैशात नाही. किंवा आणखीन कशात मोजूच शकत नाही. ते ऋण होऊन जातात. खरंय. पण पाण्याची समस्या तर लक्षात आली, हं, की एवढं आहे. त्याच्यानंतर काय करायचं हे आपल्याला जरी माहिती असलं, हं. तरी ते प्रत्यक्ष उतरवणं किंवा ते करणं बरोबर. ह्याच्यासाठी एक सिस्टम लागते, प्लॅनिंग लागतं अगदी. हं. आणि बऱ्याच संस्था म्हणा, गव्हर्नमेंटच्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. तर हा सगळा भाग कसा सांभाळला आणि पहिला पाटबंधारा कसा बांधला गेला? राइट. सो आमचे दोघांचंही म्हणजे राहुलचं शैक्षणिक दृष्ट्या तो वकील आहे. त्याचं लॉ झालेलं आहे आणि माझं सोशल वर्कचं बॅकग्राऊंड आहे. टेक्निकल बॅकग्राऊंड आमच्या दोघांचंही नाहीये. हं, आणि जो पूर्ण पाण्याचं काम आहे, हे पूर्णपणे सिव्हिल हं. आणि टेक्निकल आहे. म्हणजे तुम्हाला वॉटरशेड कळलं पाहिजे, तुम्हाला स्ट्रीम्स, ओहळ कुठून वाहते हे कळलं पाहिजे हं, हं. आणि त्याच्यानंतर ते बांधकाम कसं करायचं हेही कळलं पाहिजे. आम्ही हे सगळे शिकलो. ऑन द जॉब शिकलो आणि हे सगळं करत असताना लोकांचाही पुन्हा सपोर्ट घेतला. कारण ट्रेडिशनल नॉलेज जे आहे आदिवासी समाजाकडे, त्याला कुठेही साइड ट्रॅक आम्ही केलेलं हं. नाहीये. त्यामुळे आम्ही आजोबांबरोबर गप्पा मारायचो, त्यांना घेऊन जायचो, की इथे अगोदर कुठून नदी व्हायची, ओढा व्हायचा ते आम्हाला सांगा. मग ते सांगायचे, की जंगलात तिकडे लांब जो ओढा आहे, तिकडे मी अंघोळ करायला जायचो किंवा तिथे तो वर्षभर टिकायचा. हं. तिथून त्या पॉइंटपासून स्टार्ट करून आत्तापर्यंत त्या ओढ्याचं लाईफ मार्क करणं, हे काम पहिले सुरू झालं. पहिलं काम आम्ही स्ट्रीम वॉटर मॅनेजमेंटचं केलं, की ओहळांचा अभ्यास करणं आणि त्याच्यापासून जमिनीच्या वरती पाणी साठवणं आणि जमिनीच्या खाली पाणी साठवणं, हं. ह्याच्यापासून आम्ही सुरू केलं. हं. ते मग आम्ही नदीवर म्हणजे त्याचं जे वॉटरशेडची 3री श्रेणी आहे, तिथे काम करायचं सुरुवात केली आणि मग आम्ही बंधारे बांधायला लागलो. कारण जर एका गावाची जी गरज असते, ती साधारण 1 कोटी ते 2 कोटी लिटर पाण्याची वर्षभराची गरज असते. हं. ती निभावून देण्यासाठी आपल्याला बंधाराच बांधावा लागेल आणि मग त्या बंधाऱ्यांची पूर्ण बांधकामांची सुरुवात झाली. याच्यामध्ये पहिला जो बंधारा आम्ही बांधला दिगंत स्वराज फाउंडेशनकडून, त्यावेळेला कलेक्टर ऑफिस पालघर यांचा सुद्धा मी उल्लेख करीन. कारण त्यांच्याबरोबर आणि लायन्स डिस्ट्रिक्ट बरोबर आमचे दीपक चौधरी सर आहेत. यांनी आमच्यावर, आमच्या पूर्ण टेक्निकवर खूप विश्वास ठेवला. विंजणेकर सर म्हणून आहेत, त्यांनी खूप विश्वास ठेवला आणि जिल्हा परिषद पालघर हं. यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले 6 बंधारे आम्ही पहिल्या वर्षी बांधू शकलो 18 ते 19 या सालामध्ये आणि मग तिथून त्या पूर्ण प्रवासाला सुरुवात झाली. एकदा आम्ही तो बंधारा बांधून दाखवला. त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठलं आणि रस्त्यांवरून किंवा ज्या ओढ्यांमधून आम्ही चालत जायचो उन्हाळी, त्याच्यानंतर आम्ही कधी तिथे चालू नाही शकलो कारण तिथे कायम पाणी साठा असायचा. अरे! तर हे आम्हाला फार कौतुकास्पद वाटतं आणि मग त्याच्यानंतर आज तागायत आम्ही एक साधारण 90 बंधारे बांधू शकलो गेल्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये. हं. आणि एक मोर दॅन 100 करोड लिटर्स वॉटरचा साठाही झालेला आहे. परंतु पुढची पायरी मग लगेच लक्षात आली, की नुसता पाणी साठा करून उपयोगाचा नाही. कारण नदी कुठेतरी खाली राहते, गाव राहतं वरती. बरोबर. मग काय करायचं? मग पुढची पायरी आमच्या लक्षात आली. वॉटर सोर्स क्रिएशन झाल्यानंतर वॉटर ॲक्सेस हं. पाण्याला गावापर्यंत पोहोचवणं, याच्यावरती काम सुरू झालं. मग तिथे आमचे सोलार पंप आले, सोलार पॅनल आले. मग त्यामार्फत आम्ही गावात पाणी पोहोचवायला लागलो हं. आणि मग आलं वॉटर मॅनेजमेंट. हं. म्हणजे जिथे पाणी गावात आल्यानंतर प्यायला किती पाणी द्यायचं, वापरायला किती द्यायचं, शेतीसाठी पाणी द्यायचं, जेणेकरून त्यांना उद्योग पण मिळेल आणि त्यांचं स्थलांतरही थांबेल. हं. तर पाणी फक्त निर्माण करणं गरजेचं नाही, तर ते गावापर्यंत पोहोचवणं आणि त्याचं नियोजन करणं, हं. या तिन्ही पायऱ्यांवर मग आमचं काम सुरू झालं हं. आणि आजतागायत आम्ही 110 गावांपर्यंत हे पूर्ण नियोजन पोहोचवू शकलेलो आहोत. पाणी हे आपण जीवन म्हणतो आणि पाण्या
खरं म्हणजे आता हे जे काही वर्णन सांगितलं, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, की ह्या गोष्टी जीवन फुलत गेलं तिथे ज्यावेळेला पाणी पोहोचलं त्यावेळेला. पण ह्याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन्स असतात किंवा तज्ञ लोकांचीही साथ ह्याच्यासाठी लागत असेल आणि मुख्य लागतो तो म्हणजे पैसा. हा कसा उभारला गेला या सगळ्यासाठी? सो 2 विषय तुम्ही विचारतायत. एक डॉक्युमेंटेशन आहे, एक टेक्निकल साइट सिलेक्शन्स वगैरे बरं. हे आहेत आणि तिसरं म्हणजे डोनेशन्स आहेत. तर सुरुवात आपण डोनेशन्स पासूनच करू कारण तो खूपच हे आहे. तर आम्ही खूपच आभारी आहोत लायन्स डिस्ट्रिक्ट 3231A3 चे, ज्यांनी हा पूर्ण वॉटर प्रोजेक्ट जो आहे तो आमचा उचलून धरलेला आहे. हं. दरवर्षी ते किमान 5 ते 10 बंधारे या डिस्ट्रिक्टमधून होत असतात. तर लायन्स क्लबचे वेगवेगळे क्लब्स आहेत. मग लायन्स क्लब ऑफ जुहू असेल, एअरपोर्ट असेल, मिलेनियल असेल, चर्चगेट असेल, असे बरेचसे क्लब्स आहेत. म्हणजे सगळ्यांची नावं मी इथे घेणार नाही. पण म्हणून मी डिस्ट्रिक्टचं नाव मुद्दाम घेते, की त्यांनी या टेक्निकवर पूर्ण भरोसा ठेवलेला आहे. आमची टेक्निक वेगळी कशी आहे, आमचा सिल्ट फ्री बंधारा आहे. हं. आपला जो पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये होतं असं, की जेव्हा आपण बंधारा बांधतो आणि ती एक भिंत जर बांधली गेली, तर दरवर्षी तिथे भरपूर माती साठते. हं. म्हणजे सिल्टेशन होतं आणि साधारण 2 ते 3 वर्षात जर तिथे डिसिल्टिंग केलं नाही, गाळ उपसा केला नाही, तर ते जागा लेव्हल होऊन जाते. त्या बंधाऱ्याची स्टोरेज कपॅसिटी हळू-हळू कमी होते आणि हेच बऱ्याच ठिकाणी शासकीय बंधारे जे आहेत, ते फेल होण्याचं कारण हेच आहे, हं. की तिथे डिसिल्टेशन होत नाही आणि मग त्या बंधाऱ्याची कपॅसिटी हळू कमी झालेली असते. याचा अभ्यास करून आपण काय केलेलं आहे, आपण तिकडे वेंट ठेवलेले आहेत. अच्छा. सो पावसाळ्यात हे वेंट आम्ही उघडे ठेवतो. हं. ओके. आणि मग या वेंटमधून पाणी आणि गाळ हा निघून जातो. हं. आणि आता आपल्या भाषेत सांगायचं तर आम्ही गणपती जायच्या आधी हे दरवाजे बंद करतो. अच्छा. ओके. म्हणजे जसं आम्ही गावात समजवतो. बेसिकली काय आहे, की पाऊस जायच्या अगदी शेवटच्या सरींच्या आधी आम्ही हे दरवाजे बंद करतो. तोपर्यंत गाळ निघून गेलेला असतो. नितळ पाणी वाहत असतं हं. आणि रात्रभरातून हा बंधारा भरून जातो. अच्छा. त्याचे गेट्स लावल्यानंतर. हं, हं. म्हणून ह्याला आम्ही सिल्ट फ्री बंड्स असं म्हणतो. हं. तर दरवर्षी याचं काम हे आहे, की गावातल्यांनी ते गेट्स उघडे करायचे असतात, जेणेकरून ते सिल्ट वाहून जातं आणि मग ते पुन्हा गणपतीच्या जायच्या आधी आपण बंद केले, तर रात्रभरात त्याचा पाणी साठा होतो, की वर्षभर मग त्यांना पुरतो. अच्छा. तर अशा पद्धतीने हे टेक्निक आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि मग ह्या टेक्निकचा वापर नीट व्हावा यासाठी शासनानेही त्याचा अभ्यास केला आणि अवलंब केलेला आहे काही भागांमध्ये. आणि लायन्स क्लब डिस्ट्रिक्टला हे टेक्निक खूपच योग्य वाटलं. त्यामुळे ते दरवर्षी आमच्या सोबत हे बंधारे करत आहेत. अ, त्यांनी एक 100 बंधाऱ्यांचा पण उचललेला होता. तो पूर्ण केला. आता ते 1000 बंधाऱ्यांच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच आव्हान आहे, की त्यांच्यासोबत आम्हाला सहकार्य करून हे पूर्ण साखळी बंधारे आपल्याला करणं आवश्यक आहे. जेणेकरून पाण्याचा साठा तर होतोच, पण ग्राउंड वॉटर रिझर्व्ह सुद्धा हं. वाढतात. तिकडची बायोलॉजी खूप अफेक्ट होते. पाणी असल्यामुळे तिथे दुबार पीक होतं. हं. फळझाडं लागली जातात बंधाऱ्यांच्या दोन्ही काठांवर. त्याच्यामुळे सुद्धा मातीची जी धूप आहे, जे ती थांबते. सिल्टेशनचं प्रमाण आहे ते कमी होतं. शिवाय पक्षी, प्राणी याचा तिकडे वावर सुरू होतो. हं. तर आता आम्ही त्या अभ्यासाकडे वळलेलो आहे, की बंधाऱ्यांमुळे आम्ही निव्वळ पाणी साठा केलेला नाही, तर तिकडचं एक पूर्ण जगजीवन कसं बदललेलं आहे, तर या अभ्यासाकडे सुद्धा आम्ही पुढे वळालेलो आहोत. आणि परमिशन्सचं जर तुम्ही म्हणाल, तर हे पूर्णपणे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असतं. आम्ही त्याच गावांमध्ये काम करतो, जिथे ग्रामपंचायत आम्हाला आमंत्रित करते. अच्छा. ओके. तर हे खूपच मोठं नॉन निगोशिएबल आम्ही ठेवलेलं आहे. हं. आम्ही स्वतःहून तिथे जात नाहीत, की आम्हाला हे काम करायचं आहे. हं. त्याचं 2 कारणं आहेत. एक तर मग ती गरज आमची होते. ते नीड बेस्ड आहे की नाही ह्याला आपण जस्टिफाय नाही करू शकत.
जेव्हा गावातून ते पत्र येतं, हं. त्यावेळेला ते पूर्णपणे नीड बेस्ड काम असतं. बरोबर. त्यामुळे ते गावाची गरज असल्यावरती त्याला तो मान देता हं. येतो आणि मग आम्हालाही त्यांना काही गोष्टी सांगता येतात. राइट. जसं की गाव जेव्हा तुमच्याकडे मागणी पत्र घेऊन येतं, तर मग त्याच्या बदल्यात काय? हं. तर ही खूप गमतीशीर आणि खूप महत्वाची बाब आमच्यासाठी असते. हं, तर हं. जेव्हा पण गाव बंधाऱ्यासाठी किंवा उचल पाण्यासाठी आमच्याकडे येतं, तेव्हा आम्ही काय करतो, मग आम्ही त्यांना सांगतो, की बघा ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर श्रमदान झालं लागेल. हं. दुसरं त्याचं मेंटेनन्स तुम्हाला बघायला लागेल. हे खूपच गंभीर विषय आहेत. हो. जर तुम्हाला आज मी म्हणतेय, की 110 गावं, मी म्हणते तर 110 गावं तिकडे चालू आहेत. हे हं. कॉन्फिडन्स आज मला आहे. जर बरोबर. नसेल तरी, काही अडचण आली जरी, तरी ते गावातल्या लोकांबरोबर आम्ही सोडवत असतो. हं. तर हे खूप महत्वाचं असतं गावाचं पार्टिसिपेशन. दुसरं असं असतं, की गावामध्ये ना बरेच वेळेला दारूचं प्रमाण आहे, बालविवाहाचं प्रमाण आहे. एका कुटुंबामध्ये खूप मुलांचं प्रमाण आहे, मल्टिपल प्रेग्नन्सीजचं. आम्ही या गोष्टी नेगोशिएट करतो. ओके. मग आम्ही गावाला सांगतो, की आम्ही बघा आम्ही काही मागत नाही आहोत, पण तुमच्या गावात आता बालविवाह नाही झाली पाहिजेत. एवढं तुम्ही कराल का? तर गाव हसतं, पण त्या गोष्टीला, त्या विचारांना हं. चालना मिळायला लागते. किंवा दारूचं प्रमाण कमी झालं पाहिजे. हं. संध्याकाळी आम्ही मीटिंगला आलो आणि दारू पिऊन जर कोणी असेल, तर आम्ही गावात काम करणारच नाही. अशा गोष्टींमुळे आपण खूप अजाणतेपणे इनडायरेक्टली आपण तिकडचं कल्चर हं. किंवा हं, किंवा तिकडच्या ज्या नको असलेल्या सवयी आहेत, त्या आपण टच अपॉन करून अ, त्यांना हळू बाजूला करू शकतो. खूप छान पद्धत आहे ही. कारण एकतर आपण केलेल्या कामाची व्हॅल्यू असते प्रत्येकाला बरोबर. आणि याच्यातून तुम्ही एक दुहेरी बाजूही सांभाळतात, की अगदी. कारण आपण नुसतेच कोणाला सांगितलं, की बालविवाह करू नका किंवा दारू पिऊ कोणीही नका, ऐकत तर नाही. कोणी ऐकत नाही. शिवाय तो खूप पर्सनल मुद्दा म्हणून घेतला जातो, बरोबर आहे. की हे माझ्या कुटुंबाचं आहे किंवा माझ्या कुटुंबात दारू आहे. हं. तर मग तुम्ही ह्याच्याबद्दल का बोलता बरोबर. आहात? त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला करता येतं हं. आणि डॉक्युमेंटेशन आम्ही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं, की तुम्ही जो विचारलेला आहे, तो फक्त टेक्निकल म्हणून नाहीये. हं. इथून ना लोकांची वृत्ती लक्षात येते. हं. आपण जेव्हा सोलार पॅनल उभारतो किंवा आम्ही गावात हौद उभारतो, त्यावेळेला ती जागा गावाला दान करावी लागते. हं. ही दानत काहीही नसलेल्या आदिवासी शेतकऱ्याकडे किंवा कुटुंबाकडे आहे. तर हे मला खूप अधोरेखित करायचं आहे, की ते खूप मनाने श्रीमंत असलेली लोकं आहेत. ते पूर्ण गावाचं भलं व्हावं, पूर्ण गावाला प्यायला पाणी मिळावं म्हणून त्यांची जमिनीचा तुकडा ते गावाला दान करतात. हे आपल्याकडे खूपच डिफिकल्ट आहे. अगदी. खूपच डिफिकल्ट आहे. खूपच. त्यामुळे आम्ही दरवेळेला दात्यांना पण हे सांगतो, की तुम्ही आम्हाला लाखो रुपये दिले, पण जर इथून आम्हाला जमीन नाही दान मिळालं. नाही झाली, तर आम्ही ती घेऊही शकणार नाही. अच्छा. तर हा खूप मोठा दोघांचाही इक्वल कॉन्ट्रिब्युशन आहे. शिवाय जे आम्ही पाईपलाईन करतो, आम्ही काही प्रोजेक्ट्समध्ये 10 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन केलेली आहे. हं. मोठी बाब आहे. ती पूर्ण पाईपलाईन श्रमदानाने झालेली आहे. हो. आणि हे श्रमदान बरं असं रस्त्याच्या कडेने नाहीये. ती पाईपलाईन डोंगर कपारीतून गेलेली आहे, नदी नाल्यातून गेलेली आहे. त्यामुळे ती जिथे उभंही राहता येत नाही नीट, अशा ठिकाणी खणकाम झालेलं आहे. हं. आणि ते श्रमदानातून झालेलं आहे. तर ती किंमत आहे त्या पाईपलाईनची, की माझ्या गावात पाणी येणार आहे, ही किंमत आहे. आणि म्हणून ते लोकं एकत्र येऊन हे काम करत आहेत. तर मला असं वाटतं, की म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, की आमच्या बंधाऱ्याला बळ हे सिमेंटचं नाहीये, हे आमच्या लोकांचं आहे. ॲब्सोल्युटली. खूपच छान मुद्दा आहे हा. कारण आपण बघतो, की एक-एक रुपयासाठी, प्रॉपर्टीच्यासाठी इतके भांडणं भांडणं, अगदी कुटुंबामध्ये कुटुंब होतात. तुटतात, खून अगदी, होतात, अगदी, बऱ्याच गोष्टी घडतात अगदी. आणि इथेही हा समाज ज्यांच्याकडे काही नाही, ते काहीही नाही. गावासाठी हे दान म्हणजे खरं तर ही शिकण्यासारखी गोष्ट गोष्ट आहे. आहे.
मला हां. खरंच हे अधोरेखित करायचंय, की आपण एकमेकांशी दुरावतोय ह्या प्रॉपर्टी पायी, अगदी तुटपुंज्या प्रॉपर्टी पायी सुद्धा किंवा खरंय. त्या तुटपुंज्या जमिनीसाठी सुद्धा. आणि इथे अंगावर फाटका चिंध्या असलेला माणूस सांगतो, "घेऊन टाक ही माझी जमीन. हं. ह्याच्यानं जर पाणी मिळणार असेल तर देऊन टाकीन मी, मला नको ती." हो. म्हणजे या पद्धतीने तो उभा राहतो आणि आपण ते एवढं-एवढंसं पण अगदी जपतो आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना सुद्धा दूर करतो. मला वाटतं आपण खरंच हे शिकायला पाहिजे खरंच, त्यांच्याकडून. खरीच खूपच मोठी आणि खूप छान मुद्दा हा सांगितला गेला आणि मला त्याच्यात अजूनही एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आदिवासींकडून जमीन मिळते आणि दानशूर लोकांकडून पैसा मिळतो. म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी इक्वालिटी होऊन जाते. म्हणजे कुठेही तुम्हाला हा अभिमान किंवा त्या गोष्टीचा कुठेही 1% सुद्धा तुम्हाला गर्व येता कामा नये, की बाबा मी पैसा दिलाय म्हणून मी हे म्हणून. गाव उभारलंय. अगदी. पैशाने सगळ्याच गोष्टी नाही होत. नाही. पैसा जरुरीचा आहे ॲब्सोल्युटली त्याच्याशिवाय कामही होत नाही. पण पैसाच सर्वस्व नाहीये. नाही. ही वृत्ती, हे कार्य अगदी, अगदी. खूपच महत्वाचं आणि मोठं आहे. आणि आमचे दाते सुद्धा ते जाणतात. हं. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी नवीन लाईनीचं उद्घाटन होतं आणि आमचे दाते जेव्हा येतात गावामध्ये, तेव्हा त्यांच्या हस्ते ह्या सगळ्यांचा सत्कार करतात ते आणि ते आभार मानतात. हं. खरं म्हणजे, की यांनी लाखो रुपये दिलेले असतात, तरी सुद्धा ते आभार मानतात त्या कुटुंबाचा किंवा त्या शेतकऱ्याचं, की बाबा तू ही जमीन दिलीस म्हणून हा सगळा प्रकल्प उभा राहू शकला. ते आभार मानतात त्या सगळ्या श्रमदान केलेल्या कुटुंबांचा, की तुम्ही ही सगळी पाईपलाईन खणली म्हणून हे सगळं होऊ शकलं. तर एकमेकांबद्दलचा जो आदरभाव आहे हं. तो खूप बघायला मिळतो आणि देखणा असा तो समारंभ असतो, ज्याला आम्ही हस्तांतरण समारंभ किंवा इनॉग्रेशन म्हणतो. तर त्यावेळेला एक हंबलनेस आपल्याला पूर्ण त्या वातावरणात हं. जाणवतं. कोणी कोणाला वर-खाली न बघता, की आपण सगळे मिळून आपली प्रगती करण्यासाठी कसे पुढे सरसावत आहोत. मला आणि असं वाटतं, की ती भूमिका खूप महत्वाची आहे. अगदी आणि ही दृष्टी तुम्ही दिलीयेत. त्यामुळे असा दृष्टिभाव ठेवणं हेही खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमचं आणि तुमच्या राहुल सरांचं येस. दोघांचंही खूपच अभिनंदन आहे, कौतुक आहे ही गोष्ट. पण सांगा की हा एक पाटबंधाऱ्यासाठी ह्यासाठी साधारण किती जमीन लागते? या पाटबंधाऱ्यासाठी अशी जमिनीचा तुकडा खूप मोठा जातो असं नाही. जे विंग्स जिथे रेस्ट होतात, तिथे कधी-कधी एक साधारण 5 गुंठ्याच्या जमिनी दोन्ही बाजूनी हं. आपल्याला देऊन टाकाव्या लागतात. कारण बंधाऱ्याच्या जे विंग्ज असतात, त्या हं. मजबूत असतील, तर तुमचा बंधारा टिकून राहू शकतो. हं, हं. आणि विंग्ज हे काम करतं, की पाणी दुसरीकडून कुठूनतरी जाता कामा नये. ते बंधाऱ्यात राहिलं पाहिजे. हं, ते बंधाऱ्याच्या वरून जाणं शक्य आहे. परंतु जर ते बाजूने निघून गेलं, तर त्या बंधाऱ्यात पाणी राहणार नाही. हं. पाण्याचा हा स्वभाव आहे, की त्याला हां. एकदा अडवलं, की ती तो जागा शोध. आजूबाजूने जागा शोधतो. तर ती पूर्ण जागा आपल्याला बंद करावी लागते हं. आणि त्यासाठी आमचे विंग्स इतके मोठे असतात, की कधी-कधी आम्ही एखादा कार्यक्रम 50 माणसं बसून त्याच्यावर एखादा कार्यक्रम घेऊ शकू, एवढा मोठा तो हं. विंग असतो. हो. तर तेवढी सगळी जागा त्या शेतकऱ्याने दिलेली असते. किंवा कारण जेव्हा पॅनल्स उभे राहतात, हं. तेव्हा सुद्धा एक साधारण 10 गुंठ्याची सुद्धा जमीन कधी-कधी जाते. कारण 10 किलोवॉट आपण तिथे उभं हं. करतो. त्याला कंपाउंड करतो, त्याला सेफ्टी देतो. तर त्याही वेळेला बऱ्याच वेळेला तेवढी जमीन जाते. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण अ, आपल्याला शहरांमध्ये किंवा ज्यावेळेला गव्हर्नमेंट ठरवतं रस्ते रुंदीकरण हो, करायचंय किंवा हो. काय, त्या किती वेळेस. रस्त्यामध्ये येणारी दुकानं असतात किंवा आजूबाजूची घरं असतात, ती ना दुसरी प्रति जागा दिली जाते हो. किंवा त्याच्यासाठी पैसा दिला जातो अगदी, आणि अगदी. त्याच्यावरूनही खूपच वाद असतो. वाद असतात, बरोबर. निगोशिएशन असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि इथे मात्र एक आपल्यापर्यंत ह्या गोष्टी येतही नाहीत. म्हणजे मला आज खरंच आत्ता या क्षणाला खूप बरं वाटतंय, की मी आपली ओळख झाली आणि हा विषय बोलायची संधी मिळाली. कारण ह्या गोष्टी खरंच आपल्या माहिती नसतात आणि रोजच्या जीवनामध्ये ना आपण आपल्याच व्यापांमध्ये इतके अडकलेलो असतो, अगदी. की
बाजूच्या गावात थोडंसं पुढे जाऊन काय होतंय हे आपल्याला माहिती राइट. नसतं. त्यामुळे खरंच खूप थँक यू की येऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय आज. आपलं काम जे आहे ते पालघरपुरतं आता सीमित नाहीये. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आपले बंधारे आहेत. हं. तर तिकडे सुद्धा आपण जाऊन हे बंधारे निश्चित पाहू शकता. हं. आणि रत्नागिरीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपले झरे असतात. हां. तर त्या झऱ्यांचं पाणी आम्ही गावापर्यंत आणू शकलेलो आहोत. अरे वाह! विना वीज. ओह! ग्रॅव्हिटीने म्हणजे जो नॅचरल फ्लो आहे हं. त्याच्यामार्फत आपण गावापर्यंत हे पाणी आणतो. दिवसाला 1,00,000 लिटर पाणी गावापर्यंत पोहोचू शकतं, एवढं निसर्गाने सोय करून ठेवलेली आहे. अरे बापरे! तर फक्त ते आपण तिथपर्यंत आणण्याचं काम करतो आणि अत्यंत सफल रीतीने गावातल्यांच्या बरोबरीने आपण हे काम केलेलं आहे. खूपच छान. गावाबरोबर पाण्याच्या प्रॉब्लेम बरोबर जे गावातले इतर प्रॉब्लेम आहेत, की स्त्रियांचं जे अ, नुकतं लग्न म्हणजे लवकर लग्न होतात. कारण अं, एक वृत्ती अशी असते, की स्त्रीचं काय, की थोडी मोठी झाली, की तिचं संरक्षणाचा भाग येतो. त्याच्यापेक्षा लग्न करून दिलेलं मोकळं. अशी एक पॅरेंटची अगदी, अगदी. तीच हां, मेंटॅलिटी तीच असते. मेंटॅलिटी असते. आणि मग त्याच्यातून बिचाऱ्या त्या लहान वयात त्या मुलीवरती पालकत्व येतं, प्रेग्नन्सी येते आणि शरीर खूप खचतं. त्याच्यातून आपण जी पिढी तयार होते, ती पिढीसुद्धा निरोगी असत नाही. बरोबर. ह्या सगळ्यावरती काम करत असताना म्हणजे कसं काम झालं आणि आज त्याच्यामध्ये काय चित्र बदललेलं दिसतं? अ, महिलांचं सक्षमीकरण हा मुद्दा एका प्रोजेक्टने डिफाईन होऊ शकत नाही. कारण 3-4 गोष्टी त्याला अफेक्ट करतात. एक म्हणजे आम्ही बघतो आमच्या भागामध्ये महिलेचं 2 कामातच वेळ जातो सगळ्यात जास्त. एक पाणी भरणं, पाणी आणणं आणि दुसरे लाकूड पाटे आणणं. अच्छा. याच्यामध्येच तिचा वेळ जातो. मधला वेळ तिला शेतावर वगैरे बाकी घरच्या कामांमध्ये द्यावा लागतो. खूप कठीण आयुष्य आदिवासी महिलेचं आहे. आपण विचारही नाही करू शकणार. म्हणजे अ, पाणी नसणं आणि ते पाणी आणणं हे खूप आपल्याला साधं अर्धा दिवस आपल्याला जर अनाउन्स झालं, की उद्या अर्धा दिवस पाणी येणार नाहीये, तर जी तयारी आपल्याकडे सुरू होते आदल्या दिवसापासून. खरं. आमच्या खूप महिला आहेत त्यांना विचार पडतो, की उद्या पाणी जाऊन आणू कुठून? इथून त्यांना विचार करायचा आहे, की उद्या या झऱ्याचं पाणी असेल की नाही? का मी पोहोचेपर्यंत ते राहील की नाही? कारण जेव्हा एप्रिल, मे सुरू होतो, मार्च नंतर, होळीनंतर इतकं कठीण असतं, की रात्रभर महिला फक्त पाणीच आणते. आणि आपण कसा विचार करतो, की पाणी आणणं म्हणजे काय? तर तिथे जाणं, पाणी भरणं आणि निघून येणं. तर बाबा आपल्या डोळ्यासमोर येतं ते चालणं तिचं, की हं. एवढं 2-2, 3-3 हंडे ती चालत घेऊन जाते, येते वगैरे. ते तिथपर्यंत मर्यादित नाही बरं का. तर तिला जेव्हा ह्याला खरडून पाणी काढणं जे म्हणतात, हं. तर त्या झऱ्याच्या जवळ तिला जावं लागतं. तिला थांबून राहावं लागतं तिथे पाणी गोळा होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर वाटीने किंवा ओंजळीने ती तिचा हंडा भरते. आणि मग त्याच्यानंतर ती पुन्हा जो काही तिचा परतीचा प्रवास आहे, जो की निश्चितच सरळ रस्त्याने नाहीये, तो आडमार्गाने आहे, तो उबड-खाबड आहे, असा प्रवास तिला पुन्हा करायचा असतो. बरेच वेळा अर्धा-अर्धा दिवस फक्त याच्यामध्येच जातो. त्यामुळे महिला सक्षमीकरण जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा सगळ्यात पहिले म्हणून पाण्यावरचं काम महत्वाचं झालं, की पहिले जर हिला त्या दुर्भिक्षतेतून वाचवलं, तरच आपल्याला पुढे जाता येईल. बऱ्याचशा मुलींच्या शाळा बुडतात कारण पाणी आणायला जावं लागतं. अ, तर पहिला मुद्दा म्हणून पाण्याचा आम्ही घेतला आणि त्याच्या बरोबरीने इतर मुद्द्यांवर काम करणंही महत्वाचं होतं. तर मुलींच्या शाळा दुसरं सोडवण्याचं कारण घरात मुलं सांभाळावी लागली. गुरांवर जायला लागलं, कॅटल सांभाळायला जायला लागायचं. त्याच्यामुळे तिची शाळा बुडलेली आहे. त्याच्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावरचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा, हं. की या सगळ्यामध्ये फक्त काही शहरी महिलांनाच डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन येणार नाहीये. तिचं सुद्धा रेझिलियन्स चांगला आहे. पण बरोबर. एक
ब्रेक पॉइंट प्रत्येकाचा असणार आहे. तर तो कसा ती डील करत असेल. मेन्स्ट्रुएशन आहे. त्याच्यानंतर मेनोपॉज आहे. बरोबर. प्रेग्नन्सी आहे. आता अशा गावात तुम्ही विचार करा जिथे पावसाळ्यात ते गाव तुटतंय. त्या गावात लेबर पेन मधली महिला बाहेर कशी येत असेल? तर महिलांचं जेव्हा काम करायचं आहे, तेव्हा ते वुमन एम्पॉवरमेंटसाठी आम्ही हा प्रोजेक्ट केला, असं आम्ही म्हणू शकत नाही. ते तुटपुंज आहे. त्यामुळे मग आम्ही पाण्यासाठी काम करतो. अडल्ट लिटरसीवर काम करतो, जिथे ज्या महिला सुटून गेल्या या पूर्ण शिक्षणाच्या प्रवाहातून, त्यांच्यासाठी आता आम्ही रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बरोबर हा पूर्ण प्रोजेक्ट करत आहोत, जिथे एका वर्षाला आम्ही 60,000 महिलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना किमान फंक्शनल लिटरसी, लिहिता येणं, वाचता येणं, बेसिक मॅथमॅटिक्स करता येणं, याच्यासाठी आम्ही काम करतोय. आता ज्या मुली आहेत, महिला आहेत, त्यांना लाईफ स्किल्सचं ट्रेनिंग आम्ही देतोय. हे मेट्रोपोलिस सोबत काम चालू आहे, की ज्याच्याने त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या कशा हाताळणार आहे, स्वतःची ओळख असेल, सेल्फ अवेअरनेस असेल, तर या सगळ्या बाबत सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल चर्चा होणं गरजेचं आहे. तर या सगळ्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स आम्ही राबवतोय आणि ते सुद्धा मला असं वाटतं की 100% मी म्हणणार नाही की ते पूर्ण झालेले आहेत. अजून खूप काम करायचं आहे वेस्ट मॅनेजमेंटवर, त्यांच्या न्यूट्रिशनवर. अजून खूप काम करायचं आहे मल्टिपल प्रेग्नन्सीजवर. तर ह्या सगळ्या गोष्टी अजून होणं गरजेचं आहे, तिथे बदलणं गरजेचं आहे. चाइल्ड मॅरेज अजूनही एक सत्यता आहे तिथे, ती पूर्णपणे बदलली पाहिजे. तर या सगळ्यासाठी कामं सुरू आहेत, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सुद्धा साथ लागेल. जेवढे जास्त आपण प्रोजेक्ट, जेवढी गावं जास्त कव्हर करू शकू, त्या पद्धतीने तिकडचं महिलांचं आयुष्य आपण निश्चित बदलू शकू. मला एक सांगा, की एवढ्या महाराष्ट्रभर तुमचं काम चालू आहे, तर महाराष्ट्रातली सध्या परिस्थिती नेमकी काय आहे? म्हणजे अशी किती गावं किंवा किती ठिकाणपर्यंत आपल्याला अजून पोहोचणं, जर एक काहीतरी आकडेवारीच्या स्वरूपात जर आपण काही सांगू शकलो, तर आपल्याला त्याचा एक अंदाज येईल, की आपण किती हे आहे. आम्ही कोकण पट्ट्यात काम करतोय आणि नाशिकचा थोडासा भाग आम्ही काम करत आहोत. तुम्हाला फक्त एक अंदाज देते. मग त्याच्यावरून तुम्ही विचार करा, की मोखाडा हा सगळ्यात लहान तालुका आहे पालघर जिल्ह्यातला. 226 पाडे आहेत. आम्ही जेव्हा त्या 226 पाड्यांचा अभ्यास केला आणि गावातल्या लोकांना विचारलं, की तुमची समस्या ना तुम्ही सांगा, काय आहे? त्या 226 पाड्यांपैकी 201 पाड्यांनी आमची समस्या पाणी आहे असं लिहिलेलं होतं. सो हे केवढं गंभीर चित्र आहे. आज मी तुम्हाला 110 गावं सांगितली, तरी अजून तेवढीच गावं शिल्लक आहेत. ही 110 करायलाच आम्हाला 10 वर्ष गेलेली आहेत. त्यामुळे जेवढी गावं आम्ही जास्त करू शकतो, इतर संस्थाही आहेत, शासनही आहे, तर प्रत्येकाला एकत्र येऊन हे काम करणं गरजेचं आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं, की पाणी आणणं म्हणजे त्या गावाचा विकास झाला असं नाहीये. तर ते पाणी आल्यानंतर पुढे काय? पाणी आल्यानंतर तिथे शेती विकसित होणं हे गरजेचं आहे. आता सोपं आहे आपल्याकडे. आपल्याला असं वाटतं, की सगळीकडे वीज आलेली आहे आणि तसं क्लेमही आहे आणि घराघरात तसं बघायला गेलं तर वीज आली. आता वीजरहित गावं आपल्याला अगदीच दिसतील असं नाही, एक्सेप्ट फॉर द फॅक्ट की ती फॉरेस्टमध्ये वगैरे असतील. पण वीज गावात पोहोचलेली आहे. परंतु आपल्या शेतकऱ्याचं ऑफिस कुठे आहे? शेतात. म्हणजे असं झालं, की आमच्या घरी वीज आहे, पण ऑफिसमध्ये वीज नाही. चालेल का आपल्याला? बरोबर. आपलं ऑफिस कसं चालेल बरं? तर मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे अजूनही शेतांवर वीज पोहोचलेली नाही. शेतांवर वीज पोहोचण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. तेवढं आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला
काम करायला लागणार आहे, की पाणी आल्यानंतर शेती सुद्धा विकसित झाली पाहिजे. हं, तर शेती विकसित झाली, तर शेतकरी शेतमालही तयार करायला लागला. हं, मार्केट फिजिबल नाहीये त्यांच्यासाठी, हं, की वेलकमिंग नाहीये. अजूनही खूप मिडलमॅन आहेत, ज्यांच्यामुळे आपला जो इथला रेट, शेतकऱ्याला मिळणारा रेट आणि बाहेर बाजारातला रेट ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आत्ताही आहे. हं, बरं अपेक्षा बघा आपल्या, आपण जेव्हा एखादं प्रोडक्शन करतो, तेव्हा आपल्याकडे प्रोडक्शनची टीम वेगळी असते. त्याचं पॅकेजिंगची टीम वेगळी असते. मार्केटिंगची टीम वेगळी असते. लॉजिस्टिक्सची टीम वेगळी असते बरं का. हो. आणि हे सगळे व्यवसाय एक प्रस्थापित झालेले आहेत. पण आपल्या शेतकऱ्यांनी एकदम कृष्णाचा अवतार घ्यायचा आहे. त्यांनी भाजीपाला तयारही करायचा आहे. तो पॅकेजिंग चांगलं करायचा आहे. तो बाजारापर्यंतही पोहोचवायचा आहे. विना कुठल्या मिडलमॅन फार्मर प्रोड्युसर कंपनी वगैरे यांच्या मार्फत आणि तो चांगल्या पद्धतीने त्याचं रोलिंगही ठेवायचंय, लॉजिस्टिकही सांभाळायचंय. हे कसं काय शक्य आहे एका शेतकऱ्याला? बरोबर. त्यामुळे जरी फार्मर प्रोड्युसर कंपनीज ह्या सगळ्या स्थापन वगैरे होत असल्या, तरी त्याचा ढाचा अजून खूप बेसिक लेव्हलला आहे. त्याला पाठबळ देणं हं, गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याचशा कॉर्पोरेट्सनी वगैरे ह्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, की ही सिस्टम कशी स्ट्रेंथन होऊ शकेल. हं, तर मग शेतकरी जे प्रोड्यूस करेल, त्याला एक चांगला भाव बाजारात मिळू शकेल. बाजार फेव्हरेबल करणं शेतकऱ्यासाठी हे सुद्धा आपलं काम आहे. अच्छा. आणि त्या पद्धतीने मग दिगंत स्वराज फाउंडेशननी बॅकअप देऊन एक मोखाडा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा स्थापन केलेली आहे. ती सुद्धा बेसिक लेव्हलला आहे. तर त्याला सुद्धा एक पुढे जाण्याची गरज आहे. रोटरी क्लब च्या मदतीने आम्ही एक लाईव्हलीहूड सेंटर स्थापन केलेलं आहे. कारण आम्ही जो काजू लावतो शेतकऱ्यांबरोबरचा, तर तो सगळा काजू प्रोसेस सुद्धा करावा आम्ही लागेल. करू शकतो आणि मग तो मार्केटपर्यंतही पोहोचवतो. परंतु या सगळ्यासाठी जे वेगवेगळे चॅनल्स आहेत, ते तसे उपलब्ध होणं आणि त्या पद्धतीने त्या प्रत्येकाला पाठबळ मिळणं खूप हं, गरजेचं आहे. बरोबर. तर या सगळ्या दृष्टीने म्हणजे जेव्हा आपण गावात पाणी आणतो, तेव्हा ही पहिली पायरी मानलं पाहिजे. हं, पाणी आणलं म्हणजे मी तो गाव विकसित केलं, असं नाही. असं नाही म्हणता येणार. त्यामुळे पण गाव विकसित करण्यासाठी जे आपल्याला रिसोर्स पाहिजे क्रिएट. होता महत्वाचा, तो मात्र आपण आणलेला आहे. हं, आता पुढच्या जर्नीला सुद्धा तेवढंच फंडिंग, तेवढंच पाठबळ, तेवढाच टेक्निकल सपोर्ट हं. गरजेचा आहे. खरंच आहे. खरं खूपच एकात एक गुंतलेल्या हं, अशा ह्या गोष्टी आहेत. हं, अ, ह्या कारण आपण वारंवार शेतकरी आत्महत्येच्या गोष्टी हं. ऐकत असतो. तर ह्याच्या मागे ह्याच सगळ्या समस्या असतात, की अजून काही कारण असतात? शेतकरी आत्महत्या मी असं म्हणेन, की आदिवासी भागांमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हं, त्याचं कारण हे आहे, की कमर्शियल अजून आपला शेतकरी झालेला नाही. खूप कमर्शियल होण्याचे हे इल इफेक्ट्स आहेत. मोनोक्रॉप होण्याचे हे इल इफेक्ट्स आहेत. हं. एकच कुठलातरी पीक घेऊन घेऊन. त्याच्यावरच आधारित राहून पूर्ण शेती करणं. हं, जर एखादा रोगकीड पडली किंवा जर मार्केट त्या वेळेला त्या पिकाला नाही मिळालं, तर कर्जबाजारी होणं हं, हे खूप कॉमन आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच आणि जर तुम्ही आदिवासी शेती बघितली, पहिल्यापासूनच मोनोक्रॉपिंग आहे हं. आणि खूप स्वयंपूर्ण आहे. अच्छा. म्हणजे बघा आपल्याकडे जेव्हा जर तुम्ही पालघरचं एक पीक पाहणी केली, की काय-काय लावलं जातं. पावसाळीच होतं बऱ्यापैकी. हं. जिथे-जिथे पाणी आलंय तिथे फक्त आता आपण भाजीपाला किंवा इतर क्रॉप्स दुसरं घेऊ शकतो. फ्रुट्स किंवा फ्लॉवर्स इंट्रोड्यूस करतोय. पण त्यांची शेती काय आहे तर बघा, तांदूळ, भात, हं. शेती आहे म्हणजे तुम्ही अ, जेवू शकता. बरोबर. तांदूळ झालं तुमचं आणि नाचणी हं. म्हणजे भाकरी. भात. सो भात आणि भाकरीची व्यवस्था ही त्यांची सगळ्यात महत्वाची शेती आहे. याच्या व्यतिरिक्त छोट्या पॅचेसवर ते तूर, हं. उडद आणि वरई हे अच्छा. लावतात. हां. म्हणजे भगर झाली आणि तुरीची डाळ झाली. डाळ झाली. उडदाचं त्यांचं एक रेडी टू मिक्स असा पदार्थ असतो, तर तो झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही बघाल आणि खुरासणी लावतात, ज्याच्याने तेल मिळतं. अच्छा. स्वयंपूर्ण
शेती आहे बघा. म्हणजे भात झाला, भाकरी झाली, भाजी झाली, डाळ झाली, हे सगळं त्यांच्याच घरी त्यांनी पिकवलं आणि साठा करून ठेवलं. आणि ह्याची प्रचिती आपल्याला कोविडच्या वेळेला महत्वाची झाली. कोविडच्या वेळेला सगळ्यात जास्त जर आम्ही धान्य वाटप केलं तर ते मुंबईमध्ये केलं. मुंबईच्या स्लम्स मध्ये केलं. तिकडे नाही लागलं आम्हाला. तिकडे त्यांचे साठे भरलेले होते. सोयी होत्या. आपण असं म्हणतो की शेतकरी आदिवासी जे आहेत ते हातावर जगतात. ते उद्याचा विचार करत नाही. हे इतकं ढोबळ आहे. त्यांच्याकडे सिस्टम आहे. ते 3 वर्षाचं धान्य साठा करू शकतात. आज तुम्ही आणि मी सुद्धा नाही करू नाही. शकत. तुम्ही मोठी घरं सुद्धा बांधा. आपल्याकडे कोठ्यांमध्ये ही सिस्टम नाहीये की ते साठा करू शकतील. ही त्यांच्याकडे आहे. ते 3 वर्षाचा धान्य साठा असतो. त्या 3 वर्षांमध्ये जर क्रॉप पॅटर्न चेंज झालं, रेन पॅटर्न चेंज झालं, पीक कमी जरी आलं, तरी त्यांच्याकडे होऊ शकतो. सर्व्हायव्हल असतं. तर ह्या पद्धतीने उलट त्यांचं एक पहिल्यापासूनचं कल्चर डेव्हलप्ड आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत खरं म्हणजे, जे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. शिकण्यासाठी. येस. वॉव! खरंच आपण एक फारच आपल्याला गैरसमज पसरलेले अगदी. असतात, की नेहमीच शहरातूनच गावाकडे मदत जाते अगदी. असं नाहीये, की संकटाच्या समयी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावाकडूनच शहरांना तारलं गेलेलं आहे. हो. आपण शेतीप्रधान देश म्हणतो भारताचा, अगदी. तर तो अशा वेळेला दिसतो. तर हे एज्युकेशन वरती पण कारण सगळ्याचा शेवटी भार येतो जर तुमच्याकडे शिक्षणच नसेल, तर अनेक गोष्टींपासून आपण वंचित राहतो. कारण म्हणजे लिखाण, वाचनच करता येत नाही, तर भले किती ज्ञान जगामध्ये असेल, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मग ह्यावरतीही तुमचं काम चालतं. तर आता हा आदिवासी आपला तुम्ही मगाशी सांगितलं होतं, की तुमचे बरचसं काम हे आदिवासी सांभाळतात, की कॉम्प्युटरवरती पण हो. कामं करतात. तर ह्याच्यावरती किती आणि कसं काम चालू आहे आणि कशी सुरुवात झाली त्याबद्दल? आत्ताची जी गरिबी आहे ना, ती फक्त पैशात आपल्याला मोजता येत नाही. ती ॲक्सेसवर पण मोजता येते. आणि खरं म्हणजे डेटा किंवा ॲक्सेस नसलेले लोकं सुद्धा गरीबच मानले बरोबर. जातात. आणि मोखाड्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे पालघरमध्ये जर आपण बघितलं किंवा आदिवासी भागात बघितलं, तर हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. ॲक्सेस नाहीये, इन्फॉर्मेशनला ॲक्सेस नाहीये आणि तो गाईडेड ॲक्सेस तर मुळीच नाहीये. सो या भागांमध्ये काम करत असताना आणि शिक्षणावरती तुम्ही विषय काढला जेव्हा काम करत असताना, आता आम्ही जे लक्ष केंद्रित केलेलं आहे, ते ॲस्पिरेशन बिल्डिंगवर केलेलं आहे. ओके. की स्वप्न बघायला शिकवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि हे सुद्धा आम्ही अनुभवातूनच शिकलो. आम्ही जेव्हा एखाद्या खूप सक्षम अशा एस-एम-सीला विचारलं, जी दर महिन्याला भेटी घेतीये, दर महिन्याला शाळेचा अभ्यास करते, की आमची शाळा व्यवस्थित शिक्षक येतात की नाही, आमची मुलं शाळेत जातात की नाही, हा ते अभ्यास करतात. त्यांना आम्ही विचारलं, की तुमची स्वप्नातली शाळा काय बघू? सांगा बघू. त्यांनी आम्हाला सांगितलं, की जी शाळा गळणार नाही, अशी शाळा आम्हाला हवी. जर आपण त्यांना बेसिकलाच ठेवलं, तर पुढे जातीलच कसे? बरोबर. जोपर्यंत ते ह्यालाच झगडतायत, की माझ्या मुलाला खाली ओलच लागतेय, तर बाबा तेवढं तरी होऊ नये, म्हणजे माझा मुलगा निदान तिथे बसून शिकेल. तोपर्यंत काय म्हणणार आहेत, की आम्हाला कोडिंग पाहिजे शाळेमध्ये, इंटरनेट आलं पाहिजे आमच्या शाळेमध्ये, आमच्या मुलांना सुद्धा हे शिकता आलं पाहिजे. हे कुठे जाणार त्यांचे हे विचार तिथपर्यंत? सो त्यामुळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आता आम्ही तेच म्हणतो. दोनच नाही आम्ही तेच सांगतो आणि आदिवासी समाजालाही तेच सांगतो, की बेसिक्स मागू नका. एवढं तरी द्या. असं आम्ही नाही म्हणणार. आम्हाला सगळ्यात बेस्ट हवं. आम्हाला ॲट पार हवं. आणि ही गोष्ट मी पुन्हा कोविडमध्ये खूप जाणवली. ओके. माझी मुलगी त्यावेळेला एक साधारण 3 वर्षाची होती. तिचा ऑनलाईन क्लास चालू होता. नर्सरीमध्ये. गरजही नव्हती. परंतु इथे 10वीच्या मुलाला सुद्धा काहीही ॲक्सेस नव्हता.
त्यावेळेला मग आम्ही बोलकी शाळा सुरू केलं आणि जवळ-जवळ 7 देशांनी ह्या उपक्रमाला कव्हर केलं आमच्या आणि कोविड अवॉर्ड सुद्धा त्याच्यासाठी मिळाले. ते खूप गंभीर आहे, की 3 तासावर अंतरावर आम्ही आहोत आणि आमच्याकडे अजून इंटरनेट नाहीये. आमच्याकडे अजून मुलांना ॲक्सेसच नाहीये. आमच्याकडे अजून मुलं हे म्हणतच नाहीयेत, की मला आय-ए-एस ऑफिसर्स व्हायचंय. आमच्याकडे अजून आम्ही म्हणतोय मला तलाठी व्हायचंय, मला पोलीस भरती करायची आहे. या लेव्हलपर्यंतच आम्ही आहोत. तर आम्ही आता तेच सांगतोय, की ह्याच्या पलीकडे आपण जाणं फार गरजेचं आहे. आमचा कलेक्टर पण तिथलाच हवा. आमचे डॉक्टर पण तिथलेच हवे, आमचे शिक्षकही तिथलेच हवे आणि शिक्षण संस्थाही तिथल्याच हव्या. हम्म. जेव्हा ही परिस्थिती बदलेल त्यावेळेला कोणाला तरी बाहेरून येऊन ह्या गोष्टींसाठी काम करावं लागणार नाही आणि हे स्वप्न आम्ही बघतो आहे, की ॲस्पिरेशन्स तिथे बिल्ड झाले पाहिजेत आणि ॲस्पिरेशन्स काही फक्त मग करियर वाईज नाही तर आम्हाला तिथून लेखकही हवेत, आम्हाला तिथून कवीही हवेत. त्या अनुषंगाने आम्ही आता उगम नावाचा जो कार्यक्रम केला होता, तो त्याच अनुषंगाने केला होता, की सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर आले पाहिजेत. मग या कवींनी बघावं, की मेनस्ट्रीम कवी कसे असतात. तर जेव्हा आपण एखादा आदिवासी वारली आर्टिस्ट बघतो, तेव्हा आपण त्याला ट्रायबल आर्टिस्ट म्हणतो. का कंटेम्पररी आर्टिस्ट नाहीये? बरोबर. सो या पद्धतीने त्या आर्ट फॉर्मला सुद्धा आपण साइडट्रॅक करला. तर ॲस्पिरेशन बिल्डिंगवर आत्ताला सध्या आमचं काम खूप महत्वाचं सुरू आहे. किती वेगळा हा विचार आहे, की आपण नुसतं म्हणतो मोठी स्वप्न पहा, पण मोठी स्वप्न कशी बघायची आणि नेमकी Exactly. कोणती बघायची कोणती बघायची? हेही शिकवण्याची शिकवण्याची आणि त्याचा गरज आहे. पाया रोवण्याची गरज खूप आहे. गरज खूप असते. गरज आहे. खरं सांगायचं ना तर आता निःशब्द झाल्यासारखं होतंय. कारण एका प्रॉब्लेम मधून दुसरे प्रॉब्लेम आणि किती चौफेर हे सगळं काम अगदी, अगदी. करण्याची जरूरत तिथे आहे. आहे आणि तुम्ही हे सगळं करताय. खरं कौतुकाचीच गोष्ट आहे आणि मला खरंच खूप अभिमान वाटतोय आणि तुमचा सगळ्यांचाच. ही जी सगळी तुमची टीम आता काम करते या सगळ्यासाठी. काय म्हणजे अजून एक 5-10 वर्षापर्यंत तुमचं स्वप्न काय आहे? मोठं स्वप्न? आमचं स्वप्न हे आहे, की जो मगाशी मी म्हटलं, की पोहोच जी आहे, ॲक्सेस जो आहे, तो गावाचा निर्माण झाला पाहिजे. मला तर असं वाटतं, की प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतःची एक वेबसाईट असावी. जिथे ते सांगतायत, की आमच्या गावाने हे काम केलं, ह्या आमच्या गरजा आहेत. जर तुम्ही ही गरज पूर्ण केली तर आम्ही हे अचीव्ह करू. हां. हे जसं एखादी संस्था स्वतःच्या वेबसाईटवर टाकतेय, तसं एखाद्या ग्रामपंचायतीने हे टाकायला पाहिजे. तर आपली गावं आणि तर तिकडच्या सरपंचांनी, तिकडच्या निवडून आलेल्या सदस्यांनी हा मॅनिफेस्टो असायला पाहिजे आणि त्याच्या सपोर्ट आपण सगळे आहोत. तर सक्षम गाव झालं. ते आम्ही सक्षम करू नये, ते त्यांनी करावं आणि आम्ही त्याला सपोर्ट करावा. तर ह्या पद्धतीचं गाव किंवा ग्रामपंचायती आम्हाला निर्माण करायला निश्चित आवडते. वॉव! स्वप्न बघावं तर असं काहीतरी वेगळं आणि स्वप्न होतात पूर्ण. जी आपण मनापासून बघतो ती स्वप्न नक्की पूर्ण प्रयत्न होतात. नक्कीच करू आम्ही त्या हो. दिशेने. आणि मला असं वाटतं, की आपल्या जे व्ह्युअर्स आहेत, तेही या स्वप्नाला नक्की हातभार लावतील. कारण असा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, की अनेक संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते आपल्याशी येऊन बोलले आणि त्यांना मदत मिळाली नाही, असं काही झालं नाही. तेव्हा आपला हा व्ह्युअर्स सुद्धा खूप जाणता आहे. एक कसं असतं ना, शहरातल्या भागातल्या लोकांना दान करण्याची इच्छा असते किंवा ते करतही असतात कुठे ना कुठे. पण कित्येक वेळेला हा प्रश्न पडतो, की मी केलेल्या दानाचं योग्य ठिकाणी पोहोचतंय का? किंवा त्याचं नेमकं काय होत काय आहे? कारण आपल्याकडे बरेच प्रकार घडत असतात आणि अ, हे मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुमच्यासारखी व्यक्ती, जी स्वतः काम करणारी व्यक्ती येऊन इथे सगळा प्रवास मांडते किंवा सगळी परिस्थिती मांडते, त्यावेळेला ते जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतं आणि मग अजून हिरिरीने लोकं स्वतःहून पुढे येतात. अगदी. सो खूपच छान वाटलं. एक जाता-जाता महत्त्वाचा प्रश्न, कारण आपलं हे चॅनल मी हिरकणीच आहे. तर मी हिरकणी म्हटल्यानंतर कोणत्याही स्त्रीचा संसार, घर या गोष्टी सुटत नाहीत. मी स्वतः एक आई आहे.
तर ह्या हे सांभाळून, हं. हा स्वतःचा संसार सांभाळून, मुलांना सांभाळून हे कसं होतंय आणि मुलांमध्ये ह्या गोष्टी कशा रुजवल्या जातायत? मला 2 मुली आहेत. एक 9 वर्षाची आहे आणि एक 4 वर्षाची आहे. हं, आणि जेव्हा मोखाड्याला आली मी त्यावेळेला पाहिलं की आणि बोललंही जातं अजूनही, की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत लेबर्समध्ये जाईपर्यंत महिला शेतावर काम करत असते. अनेक वेळा ती शेतातच लेबर्समध्ये पण जाते. तर तिच्याकडे जेव्हा बघते मी, तेव्हा खूप शक्ती मिळते खरं सांगायचं तर. की एवढा सगळा व्याप आणि आमच्याकडे फक्त 5 दिवसाचा आराम असतो तिला. 5वी पुजली का ती पुन्हा आपल्या कामाकडे निघून जाते. हे अतिशय अनहेल्दी आहे. पण आणि जेव्हा पहिलं बाळंतपण झालं तेव्हा आपल्या लक्षातही येतं, की आपलं शरीर किती वीक होतं, आपलं मानसिक स्थैर्य किती अ, अ, हलतं ह्या हं, सगळ्यामध्ये. तर मला असं वाटतं, की माझ्या आदर्श त्या महिला आहेत, ज्या मला पुन्हा स्थिर व्हायला मदत करतात, की जेव्हा असं वाटतं, की अरे, हे आपल्याला जमेल का? हं, किंवा एवढे सगळं आपण व्याप वाढवतोय, तर हे करता येईल का? त्यावेळेला ती पाटे घेऊन जाणारी आणि काखेत मूल सांभाळणारी किंवा शेतावर झोळी बांधणारी बाई जी असते ना, ती हिंमत देते आणि मग असं वाटतं, की आपण करायला पाहिजे. कारण तिच्यावरती परिस्थिती अजून नको यायला. हं, त्यामुळे काम करत राहायला पाहिजे. अ, जसं मगाशी म्हटलं, की घरच्यांचा ह्याला खूप मोठा आधार असतो आणि तो लागतोच. आणि त्या पद्धतीने आम्ही बाहेर पडताना म्हणजे मी तर इथे ज्या हाऊस हेल्प आमच्याकडे येतात त्यांचा सुद्धा इथे उल्लेख करीन. कारण त्या सुद्धा जर आल्या नाहीत वेळच्या वेळेला आणि त्यांनी जर घर तसं सांभाळलं नाही, तरी सुद्धा आपण बाहेर पडू शकणार नाही. बरोबर. तर ह्या सगळ्यांचा हातभार लागतो. मुलांनी खूप समजून घ्यायला लागतं. कारण खूप वेळा असं होतं, की ऑफिसचा जो सगळा ताण आहे, तो आपण घरी घेऊन येतो. हं, आणि मग बरेच वेळेला त्यांना जी आई अपेक्षित असते, ती कदाचित ती आई नसते. ती त्या सीईओच्याच रूपात अजून फिरत असते घरामध्ये. तर त्यांना खूप समजून घ्यावं लागतं आणि मला असं वाटतंय, की मुलांमध्ये खूप संवेदनशीलता सुद्धा तयार होतीये. कारण ते दोघांनाही बघतात एकत्र. आई आणि वडिलांना एकत्र जबाबदारी पार पाडताना बघतात. तर मला असं वाटतं, की हा खूप मोठा संस्कार त्यांच्यावर होत आहे. जे पूर्वीचं चित्र होतं, की हं, बाबा आल्यावर बाहेरच बसतो आणि आई अगदी हातात ऑफिसहून आली तरी ती हातात पाणी देते, तर तसं चित्र घरात नसतं. हं, तर हा मला असं वाटतं, की खूपच बदललेला काळ ही मुलं एक्सपिरियन्स करत आहेत. आमचं बोलणं ऐकून किंवा फोनवरचा टोन ऐकून सुद्धा त्यांना कळतं, की आता आई थोडीशी कामात दिसतीये, त्यामुळे आपण थांबूया किंवा नंतर बोलूया. हा समंजसपणा त्यांच्यामध्ये येतो, थोडी एम्पॅथेटिकनेस त्यांच्यामध्ये येतंय. आम्ही सुद्धा मुलांना सॉरी बोलू शकतो, हे सुद्धा त्यांना काही नवल नाही वाटत आहे, की मोठे पण चुकतात, हं, चूक करू शकतात आणि आणि ते आम्हाला सांगू शकतात, की इथे माझं खरं चुकलं नव्हतं. हं. तू मला उगीचच बोललीस, तू तिथून चिडून आलेलीस म्हणून. तर मला असं वाटतं, की हा संवाद जो आपल्यामध्ये होतो, हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला एकमेकांना ग्रो व्हायला खूप मदत मदत. करत आहे. तर जरी महिला जबाबदारी घेत असली, तरी मला असं वाटतं, की तिला अ, आता जे संपत चाललेलं आहे आपल्याकडे, तो संयम संपत आहे. तर मी म्हणजे सगळ्यांना हेच सांगू इच्छिते, की आपल्याला आत्ताला जर काही गरज आहे, तर ते अ, संयमाची खूप गरज आहे. आपण हा संयम नेहमी ठेवला, पण आपलं स्वतःचं शोषण होऊन दिलं त्याच्याने, त्या संयमाच्या सहकार्यात. तर आता स्वतःच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला हा संयम वापरायला लागेल. त्यामुळे मेडिटेशन असेल किंवा स्वतःचं स्ट्रेस रिलीफ असेल, हे आपल्याला करत राहायला लागतं. तरच आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि ऑफिसची जबाबदारी दोन्ही बॅलन्स रीतीने सांभाळू शकू. त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला खूप विचारपूर्वक
स्वतःची काळजी आधी घेऊन हं. मग कुटुंबाकडेही आणि ऑफिसच्या कामाकडेही लक्ष स्वतःला बाजूला सारून जर ते करत राहिलो, तर मग हा इम्बॅलन्स कुठेतरी मेंटल किंवा फिजिकल रीतीने बाहेर बाहेर. पडतो. बरोबर. एक तरुण समाजसेविका म्हणा किंवा तरुण तरुण समाजसेविका हिचा दृष्टिकोन आज आपल्याला समजला, की स्वतःला बाजूला करू नका. कारण ती आज एवढं मोठं काम करतीये आणि सातत्याने गेली 17 वर्ष ती हे काम करतीये. एका 22 वर्षाच्या मुलीपासूनच्या वयापासून तिने हे काम चालू केलेलं आहे आणि आज या वयापर्यंत ती हे काम करतीये. तर तेव्हा त्यावेळेला ही जी व्यक्ती आपल्याला येऊन सांगते, की तुम्ही स्वतःला बाजूला ठेवू नका आणि मेडिटेशन आणि हे करून आपला जो पेशन्स, स्त्रीकडे जी ताकद आहे, ती नेमकी कशी वापरायची, खूप छान शब्दामध्ये सांगितलं तिने आपल्याला. तर पुन्हा एकदा मी मी हिरकणीतर्फे तुमचं खूप खूप आभार मानते, की या जीवन हा सगळा प्रवास सांगितला आणि आपल्या व्ह्युअर्सनाही पुन्हा एकदा विनंती करते, की अ, हा जो व्हिडिओ आहे, तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्या अ, समाजामध्ये खूप दानशूर व्यक्ती आहेत, ज्यांना कामापर्यंत पोहोचायचं आहे किंवा हे कामही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या माध्यमाचा उपयोग आपण केलाय. सो तुम्ही नक्कीच ह्या सगळ्याला सपोर्ट कराल अशी मला आशा आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई.